मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव ऋतू तावडे पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर। टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत संपली। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची 11 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीत सुधारित नियमांच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा होणार। ठाण्यात आज भाजप शिवसेनेतील वादाचा तिसरा अंक। सकाळी 11 वाजता वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार। भाजप नगरसेवक पालिका प्रशासनाविरोधात नाराजी मांडणार असल्याची चर्चा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून 3 दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक। संघ परिवारातील 32 संघटना सहभागी होणार। जनसी संबंधीच्या मुद्द्यांवर प्राधान्याने चर्चा होणार। पुण्यातील जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या। आरोपीविरुद्ध लोकांमध्ये संतापाची लाट। पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी जातीनं तपासात लक्ष घातलं। कोलकात्यामध्ये हॉटेलला भीषण आग लागून 9 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी। मृतांमध्ये एका बांगलादेशीचा समावेश। रात्री 2 वाजता लागलेल्या आगीचं कारण अज्ञात। हॉकी वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने। सेमीफायनलसाठी आजचा सामना जिंकण्याची किंवा ड्रॉ होण्याची गरज। संध्याकाळी 6:30 वाजता सामना सुरू होणार। श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत विजयाच्या उंबरठ्यावर 372 धावांचं आव्हान दिल्यानंतर 84 धावांमध्येच लंकेचे 4 बळी टिपले। पावसाचा मोठा अडथळा असू शकतो। बुलढाण्यात संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावी विसावणार। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेलेली पालखी परतीच्या अंतिम टप्प्यात। 3 लाख भाविक पालखीसोबत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।